ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं तत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अष्टमस्कंध. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात. गजेंद्र सापडला ग्राहमुखात द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्र कृतस्तुती, पावला संकष्ट मुक्ती, गजग्राह पूर्वकथा ती चतुर्थोध्यायात. ब्रह्मदेवताकृत भगवतस्तुती पंचमोध्यायी निवेदिली ती. देवदैत्य सागर मंथती षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिवविषपान सप्तमात निवेदन, मोहिनी अवतार ग्रहण अष्टमोध्यायी. अमृत वितरण नवमात, देवासुर संग्राम दशमात, संग्राम समाप्ती एकादशात, द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील 7 मन्वंतर, त्रयोदशात त्यांचा विस्तार, मनूंच्या कर्माचा विचार चतुर्दशोध्यायी. बली स्वर्गविजय पंचदशात, अदिती पयोवृत षोडशात, आदितीशी प्रभुप्राप्ती सप्तदशात, वामन बली भेट अष्टादशी. त्रिपाद भूमिदान कथा 19 विख्याता, द्विपादे जिंकी विश्वसत्ता 22व्यात वामन. बलिबंधन 21, बली मुक्तता 22, बलीशी सुतलप्राप्ती 23, 24 मत्स्यावतार कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अष्टमस्कंदामधील सप्तमोध्याय आपण पाहत आहोत. समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकराचे विषपान. श्री शुकदेव कथा सांगत आहेत. परीक्षित राजा त्या ठिकाणी एकाग्र चित्ताने आज 3 आणि 4 दिवस झाले
त्या ठिकाणी बसून कथा ऐकत आहेत. पूर्वी जशी आत्मदेवाच्या पुत्राने म्हणजे आत्मदेवाचे पुत्र म्हणजे गोकर्णाने कथा सांगितली आणि ती कथा धुंदुकारीने जशी ऐकली एकाग्रचित्ताने, तशीच कथा या ठिकाणी पण श्रवण होत आहे. म्हणून आपण म्हणतो श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. समर्थांचं वर्णन जे आहे ते श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. परीक्षित राजाने जशा प्रकारे श्रवण केलं तशा प्रकारे श्रवण करणारे समर्थ रामदास स्वामी. नाशिकमध्ये असताना त्या काळाराम मंदिरामध्ये रोज दुपारच्या वेळेस जाऊन समर्थ बसत होते. वय किती पाहिले तर फक्त 12 ते 18 वर्षाच्या या 6 वर्षामध्ये रोज त्या ठिकाणी जाऊन कीर्तन असो, प्रवचन असो, जे आहे त्याचं श्रवण करणं, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास या सगळ्या पायऱ्या समर्थांनी स्वतःहून त्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे समर्थांच्या सर्वच ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. भक्तिमार्ग विशद करून सांगणारा हा ग्रंथ शिष्य आणि सद्गुरू यांच्या संवादातून निर्माण झालेला आहे. तसाच या ठिकाणी हा अष्टमस्कंदातील समुद्रमंथनाचा जो भाग आहे तो आपण पाहत आहोत. शुकदेव कथा सांगत आहेत. आता ते परीक्षित राजाला सांगतात की समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असं त्याने सांगितलं. पण कोणाला सांगितलं? कारण त्या ठिकाणी समुद्रमंथन हे जे झालेलं होतं त्यामध्ये एकीकडे देव होते आणि एकीकडे असुर होते. आता मागचा भाग आपण लक्षात घ्या. मागच्या अध्यायामध्ये एवढा मोठा तो पर्वत जो आहे, मंदर पर्वत आहे, मंदराचल पर्वत आहे, त्याला सगळ्यांनी ओढून त्या ठिकाणी आणलं. पण ते त्याला पाण्यामध्ये म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये स्थिर करू शकले नाहीत. शेवटी सगळ्यांनी हार मानल्यानंतर भगवंतानी अवतार घेतला आणि भगवंतानी सहजपणे तो मंदराचल उचलून आपल्या गरुडाच्या खांद्यावर ठेवला आणि स्वतः गरुडावर बसले आणि तो पाण्यामध्ये नेऊन स्थिर केला. आता याचं मंथन करायचं म्हणजे याला आता गोल आपण घुसळलं पाहिजे, त्याला गोल गोल फिरवलं पाहिजे. जसं आपण एखाद्या गोष्टीला भोवऱ्याला फिरवताना ती जी काय म्हणतो आपण त्याला भोवऱ्याची काय म्हणतो आपण, ती दोरी असती भोवऱ्याच्या भोवती आपण गुंडाळतो आणि मग ती आपण ओढतो आणि दरवेळेस ती एकाच डायरेक्शनने ओढत असतो. पण मंदराचलाच्या किंवा आपण रवी जेव्हा घुसळतो तेव्हा एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला ते घुसळावं लागते. आता यासाठी काय पाहिजे असा प्रश्न विचारला तेव्हा प्रश्न आला की आता वासुकी हा जो आहे अनंतम वासुकी शेषम, हे जे वासुकी आहेत त्यांना आता आपण या ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्यांचा वेढा या मंदराचलाला घातला पाहिजे. आता एखादं काम आपल्याकडून होत नसेल आणि दुसऱ्याची मदत जेव्हा आपल्याला पाहिजे असते तेव्हा साधारणपणे प्रपंचातसुद्धा आपण म्हणतो तुम्ही थोडं याल का आमच्याबरोबर, थोडंसं आम्हाला मदत करा, तुमच्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे. आता त्यांनी यावं यासाठी अजून एक प्रलोभन देतो, हे आमचं काम झालं की त्यामध्ये आम्हाला जे मिळेल त्यातला काही ना काही वाटा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तसं देवांनी आणि दानवांनी या ठिकाणी वासुकींना सांगितलं की या समुद्रमंथनातून जे अमृत प्राप्त होणार आहे ते अमृत आम्ही तुम्हालाही देऊ असं वासुकीला सांगितलं. आता आपल्यालाही काही चांगला भाग मिळणार आहे या आशेने वासुकी देवता त्या सर्परूपाने महासर्परूपाने त्या ठिकाणी आले आणि आता समुद्रमंथन म्हणजे ती आता दोरीची दोन्ही टोकं आता तयार झाली. ते दोरीचं एक टोक म्हणजे त्या वासुकीचं मुख आहे आणि दुसरं टोक म्हणजे त्याचं शेपूट आहे आणि सगळे वेढे त्या पर्वताच्या भोवती घातलेले आहे. अरे भिरे सुयत्ता अमृतार्थम कुरुद्वह हरिहि पुरस्ताद जग्रहे पूर्वम देवास्ततो अभवन. आता महाभारताच्या काळामधली एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या. युद्ध अटळ आहे हे जेव्हा समजलं तेव्हा सकाळच्या वेळेस दुर्योधन आणि अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाच्याकडे गेले. आता आपल्याला कृष्णाची मदत घेतल्याशिवाय हे युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही. सर्वप्रथम गेला तर दुर्योधन, म्हणजे प्रत्येक गोष्टीतच पॉलिटिक्स असतं. दुर्योधन गेला. दुर्योधनाने पाहिलं भगवान श्रीकृष्ण झोपलेले आहेत. आता झोपणं काय कृष्णाचं सगळं नाटकच आहे, नटवरलाल त्यांना म्हणतो आपण.
तसं त्या नाटकामध्ये त्याने आपलं पांघरून घेऊन झोपलेले आहेत की कोण आलं काय नाही मला काहीच माहीत नाही, मी झोपेत आहे. दुर्योधनाने विचार केला, आता या श्रीकृष्णाच्या पायाशी बसायचं का डोक्याशी. आता दुर्योधन स्वतःला मोठा राजा समजत होता आणि दुसऱ्याच्याकडे मदत मागायला जाणारा खरं म्हणजे भिकारीच असतो, त्याला काही चॉईस नसतो. पण तरी पण हा स्वतःला राजा समजत असल्यामुळे त्या कृष्णाच्या पायाशी मी कसा काय बसू म्हणून तो डोक्याशी बसला. आता ही प्रेरणा त्याला भगवंताने दिली असणार की नाही. कारण पुढचा भाग जो आहे, नंतर जेव्हा अर्जुन आला तेव्हा अर्जुनाने पाहिलं की हा दुर्योधन सकाळी त्या ठिकाणी येऊन बसला, कृष्णाच्या माथ्याशी बसलेला आहे. तेव्हा आता दुसरी जागा नाही म्हणून भगवंताच्या चरणापाशी भगवंताचा भक्त नरनारायणची जोडी आहे, ज्यामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. तर ते अर्जुन भगवंताच्या पायाशी बसले आणि बरोबर तसंच झालं. डोळे उघडल्यावर आपल्या पायाशी जो असेल तीच वस्तू आपल्याला आधी दिसते आणि नंतर माथ्याशी असणारी गोष्ट दिसते. तसं या ठिकाणी सुद्धा या वासुकीच्या तोंडाशी आणि शेपटीशी आता कोणी उभं राहायचा असा प्रश्न पडला. आता भगवंताला माहीत होतं की आपण याच्या पायाशीच बसलं पाहिजे, याच्या शेपटीशीच बसलं पाहिजे. पण अगोदरच नाटक केलं की देवताला सांगितलं की तुम्ही याची मुखाची बाजू जी आहे ती धरा आणि मग ते तिथे गेले. आणि मग हे जे असुर आहेत त्याने शेपटीचा भाग जो आहे तो धरला आणि ते ओढायला सुरुवात झाली, मंथनाला सुरुवात झाली. आता ते शेपूट जे आहे, सर्वसाधारणपणे आपण जे म्हणतो शेपूट हे कुठल्याही प्राण्याचं अपवित्र असं अंग आहे आणि मुख जे आहे ते चांगलं पवित्र आहे. तर भगवंताचं हे कृत्य जे आहे ते दैत्याच्या सेनापतीला काही लक्षात आलं नाही, त्याला काही ते समजलं नाही आणि समजणं शक्यसुद्धा नाही. एवढा विचार, एवढा विवेक त्यांच्याकडे कुठून असणार. आणि तो नाही म्हणूनच ते असुर आहेत, नाही तर सूर झाले असते. आणि सूर देवता जे आहेत ते सुद्धा जर मायेमध्ये अडकत असतील तर असुर हे मायेमध्ये अडकणारच आहेत. आता देवतांनी म्हणजे भगवंतांनी त्या देवतांच्या मनामध्ये आणि असुरांच्या मनामध्ये एक प्रेरणा दिली. त्यामध्ये दैत्य जे आहे ते आता म्हणायला लागले, स्वाध्याय श्रुतसंपन्नाः प्रख्याता जन्मकर्मभिः इति तूष्णीं स्थितान् दैत्यान् विलोक्य पुरुषोत्तमः शयमानो विसृज्याग्रम पुच्छम जग्राह सामरः. अर्थ काय की आता त्या दैत्य म्हणायला लागले की आम्ही वेदशास्त्रांचं विधीपूर्वक अध्ययन केलं आहे. म्हणजे वेदशास्त्राचं अध्ययन करणारे देवता असतील, ऋषीमुनी असतील हे तर खरं आहे, पण आम्हीसुद्धा ते केलेलं आहे. आता विद्या उदंडचे शिकला प्रसंगमान चुकतचे गेला तरी मग ते विद्याला कोण पुसे. खूप विद्या तुम्ही ग्रहण केली पण त्यापासून काय घेतलं पाहिजे हेच जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही असुरच आहात. आणि मग म्हणतात आमचा जन्म उच्च कुळामध्ये झाला आहे. देवतासुद्धा ते म्हणतात हे तर बरोबर आहे, पण दैत्यसुद्धा म्हणतात आमचा जन्म उच्च कुळामध्ये झाला आहे. आम्ही सगळे जसे तुम्ही अदितीचे पुत्र आहात आम्हीसुद्धा दितीचेच पुत्र आहोत. कश्यप हेच आमचे वडील आहेत आणि मग त्यांच्यापासून आमचा जन्म झाला, पण आम्हीसुद्धा भाग्यवान आहोत. आता शौर्याच्या बाबतीत म्हणाल तर आम्हीसुद्धा खूप शौर्यवान आहोत असं म्हणत इति तूष्णीं स्थितान् दैत्यान् म्हणजे ते आता स्वतःची स्तुती करू लागले. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, समर्थ सांगतात. विलोक्य पुरुषोत्तम भगवंताला पाहून आता त्यांना हे सगळं आठवायला लागलं आणि ते बोलायला लागले. म्हणून ते म्हणतात की आम्हाला तुम्ही या मुखाकडून जर ती दोरी ओढायला लावली, वासुकीला ओढायला लावलं, हे योग्य नाही म्हणून आम्ही आता शेपटीकडे जातो. भगवंत म्हणतात ठीक आहे, तुमच्या मनामध्ये जसं आहे तसं, जो जे वांछिलं तो ते लाहो. तुमच्या मनामध्ये हे आहे ठीक आहे, ही माझीच प्रेरणा आहे, पण ते तुम्हाला समजत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की बरं झालं आपण मुखाकडून होतो, आता आपण शेपटीकडून झालो. आता तर आपण छानपैकी आपलं जे सगळं पूर्वपरंपरा आहे त्याच्या योग्य अशी जागा आपल्याला मिळाली. आणि मग विसृज्य अग्रम, अग्रभाग जो आहे मुखाकडचा भाग आहे, विसृज्य म्हणजे त्याचा त्याग केला आणि पुच्छम जग्राह सामरः स अमरः म्हणजे अमर म्हणजे देवता. देवता हे आता इकडे गेले आणि मुखाकडे आता दैत्य आलेले आहेत. कृतस्थान विभागास्त एवं कश्यपनंदनाः मन्मथुः परमायत्ता
अमृतार्थम पयोनिधीम. आता त्या पयोनिधी म्हणजे अमृताचा सरोवर, अमृत जो आहे त्याची प्राप्ती होण्यासाठी हे सगळं मंत्राचा सगळा उद्योग सुरू झाला. अजून एक विशेष गोष्ट पुन्हा सांगायची राहून जाईल. तर ही जी कथा अमृतमंथनाची झालेली आहे ती कुठे झाली, तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नेवासा जे आहे, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच गावामध्ये ज्ञानेश्वरीचा खांबाचं जो जे मंदिर आहे त्या मंदिरापासून जवळच, म्हणजे आता ते प्रत्यक्ष गावामध्येच आलेलं आहे, तिथे एक मोहिनी राजाचं मंदिर आहे. हे मोहिनी राजाचं मंदिर म्हणजे जो मोहिनी अवतार भगवंताने धारण केला त्यांचं ते मंदिर आहे. म्हणजे ही कथा त्या ठिकाणी झाली. आता तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी समुद्र कुठे होता, तर ही गोष्ट हजारो लाखो करोडो वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे जसं आहे तसं ते ग्रहण करणं, त्यामध्ये जास्त चिकित्सा केली की मग आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण होतो आणि भ्रम निर्माण झाला की श्रद्धा ही डळमळीत होते. आणि भगवंताबद्दलची श्रद्धा ही केव्हाही भक्ताची दृढच असली पाहिजे. त्यामुळे तर्क कुतर्क यांना भक्ताच्या दृष्टीने कुठलीही किंमत नाही. त्या मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये गेल्याबरोबर बाहेर मोठा बोर्ड लावलेला आहे आणि त्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. आता समुद्र मंथन तर सुरू झालं. बलवान देव आहेत आणि असुर आहे, दोन्हीने पकडल्यामुळे आता मंदराचल पर्वत भगवंतानेच आणून त्या ठिकाणी स्थिर केला पाण्यामध्ये. पण कुठलीही जड वस्तू जेव्हा पाण्यामध्ये जाते तेव्हा तिचं वजन कमी होतं आणि वजन कमी झाल्यामुळे आणि तिला आता घुसळत असल्यामुळे हळूहळू हळूहळू ती पाण्यामध्ये स्थिर होऊ लागली, सेटल होऊ लागली आणि हळूहळू खोलात जाऊ लागली. आता ती जशी जशी खोलात जाऊ लागली तसं तसं देवांना आणि दैत्यांना दोघांनाही प्रश्न पडला. आता हे जो पर्वत एवढा मोठा आहे आणि तो जर या समुद्राच्या तळाशी जात गेला तर आपण मंथन कसं करायचं, ह्या वासुकीला आणूनसुद्धा काय उपयोग, समुद्र मंथन पूर्णपणे होऊ शकणार नाही. साधं ते आपण लोणी काढतो तेव्हा तो रवी आपल्या हातात घेतल्यानंतर रवीचे जे काय टोक असेल तिथपर्यंत आपला हात गेला तरच योग्य आहे, त्याच्याही वर गेल्यानंतर आपण शक्यच नाही, ते मंथन आपण करू शकत नाही. तसं या ठिकाणी भगवंताने ओळखलं की हा मंदर जो आहे, हा जो पर्वत आहे हळूहळू आतमध्ये जात आहे, समुद्रामध्ये जात आहे. मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण या दोघांच्या हाताबाहेरची ही गोष्ट आहे. आणि म्हणून विलोक्य विघ्नेश विधिम तदेश्वरो, तद ईश्वरो, त्या ईश्वराने विलोक्य हे पाहिलं काय, विघ्नेश विधिम, विघ्नेश विघ्नकर्ता, सुखकर्ता दुःखहर्ता, विघ्न करणाराही तोच आहे आणि विघ्नहरण करणाराही तोच आहे. आता या समुद्र मंथनाच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करणाराही तोच आहे आणि तो विघ्न दूर करणाराही तोच आहे. हा विचार भगवंताच्या मनामध्ये आला आणि आता हे समुद्र मंथन तर झालंच पाहिजे, कारण ते आपलं लक्ष आहे. म्हणून भगवंताने त्या ठिकाणी कूर्म रूप धारण केलं. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम. मत्स्य, कूर्म, वराह, वामन हे सगळे अवतार जे आहेत श्री रामनामावली जे आहेत त्यामधले जे पहिले 10 मंत्र आहेत, 10 श्लोक आहेत, त्यामध्ये या सगळ्या भगवंताच्या 10 अवताराचीच पूर्ण यादी आहे. तसं कूर्म रूप म्हणजे भगवंताने कूर्म म्हणजे कासव, आत्ता काही दिवसापूर्वी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या वेळेस किंवा पौर्णिमेच्या थोडंसं अगोदर कोकणामध्ये सागरकिनारी एक मोठा उत्सव असतो, दरवर्षी तो उत्सव असतो आणि त्याला टॉर्टाईज काय म्हणतात, काहीतरी एक्झिबिशन किंवा असं काहीतरी म्हणतात. तर कासव जे असतात तिथले लोक जे आहेत ते बाहेर किनाऱ्यावर आलेले कासव जे आहेत ते त्यांना एकेका डब्यामध्ये, पुठ्ठ्याच्या डब्यामध्ये कासवांना बंद करून ठेवतात आणि त्या दिवशी त्या कासवांचं खूप मोठं प्रदर्शन घडलेलं असतं आणि ते प्रदर्शन पाहण्यासाठी कितीतरी लोक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि मग त्या ठराविक दिवशी ते हळूहळू त्या कासवाला त्या डब्यातून बाहेर काढतात आणि समोर एवढा समुद्र पाहिल्यानंतर ते कासव हळूहळू तुरू त्या पाण्याकडे जातं आणि पाण्यामध्ये ते आतमध्ये प्रवेश करतं. तसं या ठिकाणी हा कूर्म जो आहे, कूर्म भगवंतानी अवतार घेतला आणि त्या कूर्मानी त्या समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश केला, कूर्म रूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश करून त्या मंदराचलाला वर उचललं. आता हा अजून काही खाली जाऊ शकत नाही, कारण ते कूर्मरूपच एवढं मोठं होतं, विशाल असं रूप होतं
आणि कृत्वा वपुः काच्छपम अद्भुतं महत् प्रविश्यतोयम गिरिमुज्जहार. म्हणजे शरीर देह हे वपू म्हणजे काय, शरीर देह आपला जो देह आहे त्याला वपू असं म्हणतात. कृत्वा वपुः काच्छप म्हणजे कासवाचं शरीर धारण केलं आणि भगवंताने तो मंदर जो आहे तो वर उचलून धरला, आपल्या पाठीवर ठेवला. तमोत्थितं वीक्ष कुलाचलं पुनः समुत्थिता निर्मथितुं सुरासुरः. सुर आणि असुर याने पुन्हा मंथनासाठी पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत केलं पण ते आता हा पर्वतच बुडत आहे हे पाहून तेही थकून गेले. आणि मग त्यांनी जंबूद्वीपाप्रमाणे 1,00,000 योजन असलेल्या मंदराचल, पहा म्हणजे किती मोठा आहे तो, की 1,00,000 योजन, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, 1,00,000 योजन म्हणजे किती असेल. जंबूद्वीपाप्रमाणे त्यांनी तो धारण केला होता त्या कुर्मानी. आणि आता ते सांगतात की सुरेंद्र भुजवीर्य वेपितं परिभ्रमंतं गिरिमिंग पश्चतः बिभ्रत तदा वर्तमादिक कच्छपो मेनेंग कंडूयन मग प्रमेय. आता त्याचं जे आदिकच्छप हे रूप धारण केलं भगवंताने आणि तो मंदराचल आता पुन्हा तो काय म्हणतात त्याला घुसळायला सुरुवात झाली. म्हणून अनंत आदिशक्ती अशा कच्छपाने त्याचं फिरणं जे आहे पाठीवर घेतल्यामुळे तो जसा जसा फिरत होता तसं भगवंताला खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे आपल्या पाठीला खाजवतो आपल्याला, तर आपल्याला हात पुरत नाही, कोणीतरी नाचवायला सांगितल्यावर मग तो आपल्याला जसा खाजवून देतो आणि योग्य स्थळी खाजवल्यावर जसा आनंद मिळतो. कंडूयन म्हणजे अंग खाजवणे. तर हे केल्यामुळे की भगवंताला त्यामधनं आनंद मिळायला लागला. तथा सुराना विशदा सुरेन रूपम तेषां बलवीर्यमीरयन. आता भगवंताने काय केलं, त्याने पाहिलं की या ठिकाणी देव आहेत, असुर आहेत आणि हा सर्परूपाने वासुकीसुद्धा आहे. आता या तिघांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून भगवंताने आसुरी शक्तीच्या रूपाने त्या असुरांमध्ये प्रवेश केला, देवरूपाने त्या देवतांमध्ये प्रवेश केला आणि निद्रा रूपाने वासुकी नागामध्ये प्रवेश केला. आता हा प्रवेश झाल्यामुळे हे जे सगळे तिघे आहेत, असुर आहेत, सुर आहेत आणि ते वासुकी आहेत, यांच्यामध्ये पुन्हा उत्साह निर्माण झाला. आता हे पाहून वर आकाशामध्ये ब्रह्मदेव, इंद्र, शंकर यांनासुद्धा आनंद झाला आहे, कारण हे सगळे त्याचे साक्षीदार आहेत. आता आपण घरामध्ये जेव्हा मिक्सर फिरवतो, मिक्सरमध्ये काहीतरी टाकतो आणि मिक्सर पूर्ण भरला तर त्याला पूर्ण काही भरत नाही, आपण थोडीशी जागा त्या ठिकाणी ठेवतो, कारण आतमध्ये जे टाकलेलं आहे त्याचं पीठ होण्यासाठी काही ना काही जागा चलनवलनासाठी राहिली पाहिजे. आणि सगळं झाल्यानंतरसुद्धा त्याच्यावर झाकण असतं, झाकण पण नीट फिट बसतं, पण ते झाकण पुन्हा उडून जाऊ नये म्हणून त्यावर आपण जसा हात ठेवतो तसं या ठिकाणी भगवंतानी आपला हातसुद्धा त्यावर ठेवला. कारण भगवंत कसं म्हणजे सहस्रशीर्षा, सहस्रबाहू, सहस्रानंत, सहस्राक्ष, सहस्रपात, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये हजारोंच्या संख्येने असणारा भगवंत त्यांनी आपले हात देऊन त्या कच्छपाच्या रूपाने खालून आधार दिला आणि वरून आपल्या हाताने त्या मंदराचलाला आधार दिला. आता त्यामुळे यांचं जे मंथन होतं त्याला मदत होऊ लागली. अहिंद्र सहस्र कठोर द्रंगमुख श्वासाग्निधूतम आहत वर्चसो सुराहा. तर नागराज वासुकी जो आहे त्याचे हजारो नेत्र होते, मुख आहे आणि श्वास आहे. आता त्यांनी आपल्या हजारो मुखातून, नेत्रातून आणि श्वासांमधून आपल्या अंगामध्ये असणारं मूलभूत असणारं विष जे आहे ते आगीच्या रूपाने बाहेर टाकायला सुरुवात केली. म्हणजे आधी जे केलं होतं ते चांगलं होतं, पण आपण भगवंताचं जे करणं आहे ते मान्य करत नाही आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठी जसं करतो तसं या ठिकाणी त्या असुरांनी मुखाकडे होते, ते शेपटीकडे होते, तेव्हा तो भाग सोडून ते आता मुखाकडे आले आणि मुखाकडे आल्यामुळे ही जी विषाची आग बाहेर पडू लागली होती त्याच्या धुरामुळे अनेकांना, अनेक असुरांना त्रास होऊ लागला. त्या ठिकाणी 4 नावं असुरांच्या प्रमुखांचे दिले.
पौलोम, कालेय, बली आणि इल्वल इत्यादी ते असुर जे आहेत त्या विषाच्या अग्नीमुळे, विषाची जी आग होती त्याच्यामुळे निस्तेज झाले आणि वणव्यामुळे झाडं जसे होरपळून जावेत तसे ते होरपळून जाऊ लागले. वासुकीच्या श्वासांच्या फुटकाराने त्यांचं तेजसुद्धा फिकं पडलं. वस्त्र, माळा, श्रेष्ठ कवच, मुख हे सगळं धुरकट होऊ लागलं. आणि आता सगळ्यांनाच त्याचा त्रास होत आहे असं पाहिल्यामुळे भगवंतानी आता त्या ठिकाणी आपला पुन्हा रोल सुरू केला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणंगतः प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजम अव्ययम. मी काय आहे कसं आहे ते सांगतात. गती म्हणजे प्रत्येक कर्माला फळं देणारं, त्या फळं देण्याची जी गती आहे ती म्हणजे मी आहे. मी भरता आहे म्हणजे पोषण करणारासुद्धा मी आहे. आणि प्रभू म्हणजे सगळ्यांचा साक्षी. प्रभू श्री रामचंद्र, आपण प्रभू प्रभू म्हणतो, पण त्याचा अर्थ की सर्वांचा स्वामी असणारा, स्वामित्व ज्याचा आहे तो प्रभू. आणि साक्षी याचा अर्थ प्राणीनाम कृताकृतस्य, सर्व प्राणीमात्रांचं कृत अकृत म्हणजे त्यांना ह्या दोन्हीचा लाभ करून देणारा जो आहे तो साक्षी आहे. आणि म्हणून त्या साक्षी रूपाने भगवंत हे सगळे पाहत होते. आणि म्हणून भगवंताने पुन्हा भगवंताच्या आज्ञेने त्या ठिकाणी जलवर्षाव म्हणजे पाऊस पडू लागला आणि समुद्राच्या लाटा ज्या आत्तापर्यंत त्या घुसळण्याने ज्या गरम झाल्या होत्या त्यासुद्धा आता थंडपणा त्यामध्ये येऊ लागला. आणि मग साहजिकच थंड वारे आल्यामुळे जसं आपल्याला छान वाटतं तसंच देवतांना आणि असुरांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला. अशा रीतीने देव आणि असुर समुद्रमंथन करूनसुद्धा त्यामधून अमृत निघालं नाही. म्हणजे सगळे आता कष्ट झाले, खूप त्रास घेतला, पण अमृत काही निघालं नाही. आता मेघश्याम कनकपरिधीही कर्णविद्योत विद्युः मूर्ध्नि भ्राजत विलुलित कचहा स्त्रग्धरो रक्तनेत्र. आणि मग त्याप्रमाणे सावळं शरीर पितांबर धारण केलेला, कानामध्ये कुंडले असणारं, कपाळावर झुलणारे कुरळे केस आहेत, डोळ्यामध्ये लालसर झाक आहे, गळ्यामध्ये वनमाला आहे, असे भगवंत त्या ठिकाणी मंदराचलाच्या समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी ते एखाद्या पर्वताप्रमाणे सुंदर दिसू लागले. समुद्रमंथन सुरू होतं आणि अचानक त्यामध्ये हलाहल विष जो आहे, निर्मथ्यमाना दुधैर भूद्विषम महोल्बणम हलाहलम वहमग्रतः. हलाहल विष जे आहे ते त्यापासून निर्माण झालं. कारण काय, इतक्या जोरात तो मंथन चालू होतं की समुद्राच्या खाली असणारे मोठमोठे मासे, मगरी, साप आणि कासव हे सुद्धा आता त्या घुसळण्यामुळे ते त्या समुद्राच्या वर आले, पृष्ठभागावर आले. तिमिंगल इत्यादी मोठमोठे मासे. आता या ठिकाणी तर दिलं की समुद्रातील हत्ती आणि सुसरी यासुद्धा आता त्या घुसळल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा वर आल्या. आणि त्यामुळे ते विष पाहिल्याबरोबर अरक्षमाणा हा शरणम सदा शिवम. आता विष पाहिल्यावर दोघांना ही भीती बसली. आता हे विष करायचं काय, आपण केलं कशासाठी आणि काय प्राप्त झालं असं दोघांनाही वाटू लागलं. आता जेव्हा विषाचा प्रश्न येतो तेव्हा भगवान शंकरांची म्हणजे त्यांचीच आठवण प्रत्येकाला होते. विलोक्यतम देववरम विलोक्या भवाय देव्याभिमतम मुनीनाम. आणि म्हणून त्यांनी प्रजापतीने सुद्धा त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. प्रजापती म्हणतात, आपण जसं विष्णू सहस्रनाम वगैरे कुठलीही देवाची पूजा करायच्या अगोदर आपण 2 गोष्टी म्हणतो, श्रीसूक्त म्हणतो आणि पुरुषसूक्त म्हणतो. श्रीसूक्त हे देवी लक्ष्मीची स्तुती आहे, पुरुषसूक्त ही भगवंताची महानारायणाची स्तुती आहे. तसं एक जो आहे तो शांकर पुरुष सूक्त नावाचा ग्रंथ आहे, नावाची स्तुती आहे, शांकर पुरुष सूक्त. यामध्ये ह्या ज्या आता श्लोक आहेत त्याला शांकर पुरुष सूक्त म्हणतात. पुरुष सूक्तच आहे, ते सुद्धा स्तवन आहे, स्तुती आहे, पण भगवान शंकराची आहे. आता हे भगवान शंकर कसे आहेत की सगळ्या जगाला बंधनात टाकतात आणि जगाला बंधनातून मुक्त करणारे आहेत. हेच भगवान शंकर उत्पत्ती, स्थिती आणि लय करतात. आणि त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही नावे धारण करतात. असे हे
भगवान शंकर आहेत. आणि म्हणून त्वं ब्रह्म परमं गुह्यं सद्भाव भावनः नानाशक्तिभिराभास्तस् त्वमात्मा जगदीश्वरः, असं म्हणून त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्वयक्षरं यत् त्रिवृदा अनंतम. अ, उ आणि म या 3 अक्षरांनी, म्हणजे ओम या अक्षरांनी, ओम इत्येका अक्षर ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्माचं चतुर्दश ब्रह्माचा जो समास आहे श्री ग्रंथराज दासबोधामध्ये, त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. अ, उ आणि म या 3 अक्षरांनी युक्त असं प्रणव जो आहे तो सुद्धा आपणच आहात, असं म्हणून त्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. अग्निर्मुखम ते अखिल देवात्मा क्षितिम विदुर्लोक भवांग्रिपंकजम कालम गतिम ते अखिल देवतात्मनो दिशश्च कर्णो रसनम जलेशयम. सर्व देवस्वरूप अग्नी हे आपलं मुख आहे. भूपादौ यस्य, ही भूमी आपलं चरण आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणारे हे देवा. ही पृथ्वी आपलं चरणकमल आहे. दिशा आपले कान आहेत आणि वरुण हे रसनेंद्रिय आहे. आकाश नाभिर्नभस्ते श्वसनम नभस्वान, नाभी हे आकाश आहे. वायू हा तुमचा श्वास आहे. सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली. आणि मग म्हणतात समुद्र हे आपलं पोट आहे, विशाल आहे. पर्वत हे हाडाप्रमाणे आहेत, असं सांगता सांगता मग म्हणतात छंदांसे साक्षात तव सप्त धातवा. 7 छंद, 7 धातू हे सुद्धा आपलंच स्वरूप आहे. आता 7 धातू काय आहे ते आपल्याला ग्रंथराज दासबोध एक ग्रंथ असा आहे की ज्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातू आहेत. त्यामुळे त्याचप्रमाणे 5 उपनिषदे जे आहेत ते सुद्धा आपले पंचमुख आहेत. आणि मग अशा भगवान शंकराचं दंभ आणि लोभ म्हणजे अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे. 3 नेत्र आहेत भगवंताचे. सत्व रजतम हे 3 गुण जे आहेत ते 3 गुण म्हणजे आपले 3 नेत्र आहेत. आणि छंदरूप सनातन जे आहे वेद, हे सुद्धा हे आपलंच ज्ञान आहे. वेद आपलंच स्वरूप जे आहे ते स्पष्ट करणारे आहेत. आणि मग म्हणतात आपल्या या स्वरूपाला आम्ही लोकपाल एवढंच काय, परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. अशा प्रकारे सगळी स्तुती केलेली आहे. आणि या ठिकाणी सप्तछंद आहे. सप्तछंद कुठले तर गायत्री, उष्णिक, अनुष्ठुप, बृहती, पंक्ती, जगती, त्रिष्टुप हे सगळे छंद आहेत. जसं आपण रामरक्षा स्तोत्र जे आहे ते अनुष्ठुप छंदामध्ये. इथे श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी अनुष्ठुप छंद हा श्री सीतारामचंद्रो देवता. अनुष्ठुप छंद म्हणजे ज्यामध्ये 32 अक्षर आहेत. उष्णिक म्हणजे 28 अक्षर आहे. गायत्री छंद हा म्हणजे गायत्रीमध्ये 24 वर्ण आहेत. पंक्ती 40 वर्ण आहेत. जगती 48 वर्ण आहेत. आणि त्रिष्टुप म्हणजे 44 वर्ण आहेत. तर हे सगळे छंद म्हणजे हे आपलंच रूप आहे. अशा प्रकारे भगवान शंकराची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. आता पुढे सांगतात द्वंद्वं चरंतम उमया तपसाभितप्तं कथंत उग्रपुरुषं निरतं श्मशाने ते नूनं ऊतिं विधस्तव हात लज्जा. जीवनमुक्त आत्माराम पुरुष म्हणजे जो अगदी साधनेमध्ये उच्च स्तरावर जो आहे त्याने काय केलेलं असतं की भगवंताचं जे रूप बाहेर दिसतं त्याला आपल्या हृदयामध्ये स्थिर केलेलं असतं. भगवंतसुद्धा आपल्या गीतेमध्ये सांगतात 15व्या अध्यायामध्ये सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या आतमध्ये हृदयामध्ये सन्निविष्टो, त्याच्या ठिकाणीच माझं स्थान आहे. मी त्या ठिकाणीच आहे. आणि मग जे आसक्त आहेत, जे लोक आपल्याला आसक्त म्हणतात, तरी पण भगवंतांना, भगवान शंकरांना नावं ठेवणारे पण अनेक आहेत. ते म्हणतात हा आसक्त आहे, हा स्मशानामध्ये राहतो, हा धड कपडेसुद्धा घालत नाही, अशा प्रकारे उग्र आणि निष्ठुर आहे असं ते लोक म्हणतात. पण हे सगळं त्यांना ते त्यांच्या अज्ञानामुळे म्हणत असतात. श्रीमद भागवतामध्ये 4थ्या स्कंधामध्ये सतीचं आख्यान जे आपण पाहिलं, त्या सतीच्या आख्यानामध्ये दक्ष प्रजापतीसुद्धा अशाच प्रकारे शंकरांना अनेक प्रकारे नावं ठेवतात, दूषणं देतात. पण ती एक प्रकारे भगवान शंकरांची स्तुतीच आहे.
आता इथं या ठिकाणी येतं, एतत् परम प्रपश्यमानो प्रपश्यामो न परम ते महेश्वरः, की आपले लीलाविहारी रूप जे आहे ते आम्ही पाहत आहोत, पण तुमच्या खऱ्या स्वरूपाला आम्ही जाणत नाही. आणि मग भगवान शंकर जे आहेत ते सगळं हे ऐकतात, त्या देवतांकडून झालेली स्तुती ऐकतात. कारण भगवान शंकरांचं आपण जेव्हा केव्हा दर्शन घेतो तेव्हा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भवम म्हणजे शंकर, भवानी म्हणजे पार्वती माता. त्या दोघांच्या सहित, त्या दोघांना एकत्रितपणे आपण नमस्कार करत असतो. तसे भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत. कारण ते विष जे निघालेलं आहे ते विषाचं पान करायचं आहे. पुढे 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाचे ज्या बाललीला आहेत त्यामध्ये सुद्धा कृष्णाचा जन्म हा अष्टमीला असला तरी चतुर्दशीच्या दिवशी पूतना जी आहे ती त्या ठिकाणी आलेली होती. आणि पूतनाच्या स्तनाला लागलेलं विष जे आहे त्याचा पान करण्याचा अभ्यास हा जास्त शंकरांचा आहे असं भगवान श्रीकृष्णाला वाटत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णसुद्धा त्या पुतणीला भेटायच्या अगोदर शंकराचं ध्यान करतात. तसंच या ठिकाणी सुद्धा भगवान शंकर आता ते कालकूटादुपस्थितम, कालकूट विष जे आहे त्याचा प्रभाव त्यांना माहीत आहे, म्हणून ते आपल्या पत्नीला भवानीला म्हणतात की देवी हे फार वाईट झालं, आणि पहा या समुद्रमंथनातून हे एवढं मोठं विष निघालं आहे आणि हे प्रजेवर फार मोठे संकट आहे. आता जेव्हा आपल्या प्रजेवर संकट आहे तेव्हा देवांचे देव महादेव हे स्वस्थ बसून राहणार नाहीत, आणि ते संकट निवारण करणं हे देवांचंच कर्तव्य आणि देवांचंच कार्य आहे, आणि त्यांच्याजवळ ते सामर्थ्यसुद्धा आहे. आणि म्हणून हे कल्याणी म्हणजे देवीला ते म्हणतात, पुंसः कृपयतो भद्रे सर्वात्मा प्रियते हरिही, प्रीते हरो भगवती प्रियेहम सचराचरः तस्माद इदम गरम भुंजे प्रजानाम स्वस्तिरस्तु मे. गरम म्हणजे विष, तस्माद इदम गरम भुंजे म्हणजे आता हे जे विष आहे ते मी प्राशन करतो, पण नंतर तू ओरडू नये म्हणून आधी तुझी परवानगी घेतली. त्यामुळे तुझं जर विचार असेल तर हे विष मी पितो. अर्थात ते पिणारच आहेत, पण हे सगळी लीला असल्यामुळे ते तिला पुन्हा मध्ये विटनेस ठेवल्यासारखे भवानीला विचारतात. आणि मग पुढे आपल्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक चांगला श्लोक येतो, बहुल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्वदृक्तौ मृडाय नमो नमः, प्रमहसी पदे निस्त्रैगुण्य शिवाय नमो नमः. म्हणजे या ठिकाणी 4 नावं दिलेली आहेत, भव, हर आणि मृड. भव म्हणजे ब्रह्म, हर म्हणजे रुद्र, आणि मृड म्हणजे विष्णू. म्हणजे भगवंत कसे आहेत, विश्वोत्पत्ती उत्पत्तीच्या वेळेस भगवंताचा अवतार हा ब्रह्मदेवाचा आहे म्हणून भवाय नमो नमः. आणि संहाराच्या वेळेस प्रबल तमसे, प्रबल असा अंधकार तमोगुणी असं विश्व झाल्यानंतर त्याचा संहार करण्याचं काम करणारे हराय नमो नमः. आणि मग जनसुखकृते, सर्व जनांच्या सुखासाठी, ते निर्माण करण्यासाठी, सर्वांना सुख प्राप्त व्हावं यासाठी त्यांचं पोषण करणारे सत्वदृक्तो मृडाय नमो नमः. मृड म्हणजे विष्णू, म्हणून ब्रह्मरूप, रुद्ररूप आणि विष्णुरूप हे तुम्हीच आहात, आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला या संकटातून दूर करावं. असं म्हटल्यानंतर श्री शुकदेव सांगतात की विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या त्या भगवान शंकराने पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली. आणि मग आपण जसं म्हणतो, सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हुरू, जनासे सांगतो कोणा, श्रीराम राम हे म्हणा. सुरेंद्र चंद्रशेखरू, ज्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे, गंगा आहे जटेमध्ये, ते स्वतः विषय बहुत जाळिले, विशेषांग पोळिले, प्रचित माझी या मना, श्रीराम राम हे म्हणा. ते स्वतःचा अनुभव सांगतात की विषय बहुत जाळिले, हे महाकाळकूट विष जे आहे ते मी जेव्हा प्यालो तेव्हा माझं अंग सगळं जळत होतं, आणि विशेष अंग पोळिले, प्रचित माझी या मना, आणि त्यावेळेस मला ती प्रचिती आली की ते श्रीराम
नाम हे मी घेत असल्यामुळे माझ्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. तस्यापि दर्शयामास स्ववीर्यम जलकल्मषः. हे विष म्हणजे काय की पाण्याचा मळच आहे तो एक प्रकारे. यच्च कारण गले नीलम तच्च साधोर विभूषणम. त्यांचा कंठ जो आहे तो निळा झाला आणि म्हणून निळकंठ हे नाव त्याने प्राप्त केलं. आणि जगाच्या कल्याणासाठी जे त्याज्य आहे ते विषसुद्धा त्याने ग्रहण केलं. ते देव नुसते देव न राहता ते महादेव झाले. आणि भगवान शंकरांना ते भूषण ठरलं. नीलकंठ हे त्यांचं भूषणच झालेलं आहे. परमाराधनम तद्धी पुरुषस्याखिलात्मनः. सर्वांच्या ठिकाणी विराजमान असणाऱ्या भगवंताची परम आराधना आपण सर्वांनी केली पाहिजे. प्रजा दाक्षायणी ब्रह्मा वैकुंठश्च शशंसिरे. म्हणून प्रजा दक्षकन्या सती ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, या सगळ्यांनी या भगवान शिवाची प्रशंसा केलेली आहे. प्रस्कन्नम पिबत पाणेर यत्किंचित जगृहु स्म तत् वृश्चिकाही विषौषधेव दंदशुकाश्च ये परे. आता हे जे विषपान त्याने केलं ते हातामध्ये विष घेतलेलं आहे आणि ते विष प्राशन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्या विषाचे काही थेंब जे खाली पडले त्या विंचू, साप आणि अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले. मग आजही काही वनस्पती विषारी आहेत. फळं ओळखल्यावर खाऊ नये. पडलं म्हणून लगेच उचललं आणि लगेच तोंडात टाकलं. जंगलामध्ये गेल्यानंतर कुठलंही पान घेतलं आणि तोंडात टाकलं असं करू नये. त्यामधल्या काही वनस्पती ह्या विषारीसुद्धा असू शकतात. विंचू, साप हे जे आहे ते विष त्यांच्यामध्ये असतंच. वनस्पतीने सुद्धा हे विष ग्रहण केलं आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी हा विषाचा प्रभाव ते आपण खाल्ल्यानंतर आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा 7वा अध्याय या ठिकाणी समुद्रमंथनाच्या परिणाम म्हणून जे सुरुवातीला प्राप्त झालेलं जे विष आहे ते भगवंताने कसं ग्रहण केलं याचा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंदे अमृतमथने सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणम्. अमृतमथने नाव अमृतमथनच आहे, पण आता जे पहिल्यांदा निघालेलं आहे ते मात्र विष आहे. ते सगळे आता अमृत मिळण्यासाठी सगळा प्रयत्न आहे, पण त्यामध्ये येणारे मधले जे स्टेशन्स आहेत त्याचं आता इथे आख्यान आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ते अमृत मिळणारच आहे. या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या भागामध्ये समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताने जो मोहिनी अवतार धारण केला आहे त्याचं वर्णन उद्याच्या 8व्या अध्यायामध्ये आहे. अष्टमोध्याय. उद्याच्या 8व्या अध्यायामध्ये 8व्या स्कंदामधल्या 8वा अध्याय आणि त्यातला 8वा श्लोक हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ततश्चाविर्भूत साक्षात श्रीरमा भगवत्परा रंजयंती दिशक्कात्या विद्युत सौदामिनी यथा. हा एक सुद्धा वेगळा मंत्रच आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी या मंत्राचा जप करावा असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवणं फार सोपं आहे. 888 अष्टमस्कंदातील 8व्या अध्यायातील 8वा मंत्र तो आपण उद्या पाहूया. आपण गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी
की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जण मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. गमते जण अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.